नमः ओम जनार्दनाय 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 नमः ओम जना संतांच्या सानिध्यात राहण्याची वाट ते स्वतः भगवंत देखील बघत असतात आणि आज आपल्या या गावामध्ये परमवंदनीय परमपूजनीय बाबाजींचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालं आणि यानंतर आता आपण लगेच पुढील धारण केला. अशा सर्व माता बहिणींना विनंती की त्यांनी आपल्या जागेवर उभं राहायचंय, कारण यत्र नारेषु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः या युक्तीप्रमाणे जिथे नारीचा सन्मान केला जातो, पूजन महाप्रसादाचे अन्नदाते जे आहेत त्यांना विनंती आहे, आपण बाबाजींच्या पालखी पूजनासाठी आपण स्टेजवर यायचंय. जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन राधन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन शंकरा हर 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 महादेव हरा जय शिव शंभो शंकरा हरि हर हर महादेव राम शिव शंकरा हर 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 महादेव हरा हरि हर हर महादेव राम हरि हर हर महादेव राम हर 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 महादेव हरा हर 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 महादेव हरा. बाबाजी जशी पावडी खेळतात तशी सर्वांनी पावडी खेळायची आहे. हरि हर हर महादेव हरा 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 शिव 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 हरा हरि हर हर महादेव हरा जय शिव शिव शंकरा हर 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 महादेव हरा जय शिव शंभो शंकरा हरि हर हर महादेव हरा जय शिव शंभो शंकरा हर हर महादेव हरा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला 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 पांडुरंग विठ्ठला पंढरपूरचा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरपूरचा विठ्ठला पांडुरंग विठ्ठला तुझ्या आमच्या विठ्ठला पांडुरंग विठ्ठला पंढरपूरचा विठ्ठला शिव 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 शंकरा हरि हर महादेव हरा शिव शिव शंकरा हरि हर महादेव हरा शिव शंकरा हरि हर हर त्यावी सदाची भेट किती पाहू त्यावी सदाची भेट आजी जाऊ आहे जाता मागे चालत आहे आजी जाऊ आहे जाता मागे चालत आहे कुणाचा होई आखडा
या भयरोगात माझी लय झाली होतैना, या भयरोगात माझी लय झाली होतैना, या भयरोगात माझी लय झाली होतैना. त्यावेळी सदाची भेट किती पाहू त्यावेळी सदाची भेट हा जीवाचा आहे जाता मागे चालत आहे, हा जीवाचा आहे जाता मागे चालत आहे, कुणाचा होई आकडा. या भयरोगात माझी लय झाली होतैना, या भयरोगात माझी लय झाली होतैना, या भयरोगात माझी लय झाली होतैना. सर्वांनी शांततेत बसायचंय. आता भगिनीला विनंती आहे, आपण जागेवर बसायचं. माता भगिनी सर्वाय महादेवाय ते नमः. अच्युत केशव विष्णु हरी सत्यम जनार्दना हंस नारायण देवनेका केशवक्लेशनाशाय दुःखनाशाय माधव हरि स्थापनाचाय गोविंद मोक्षदाय गुरुर्मूर्ति पूजामलं गुरुपाद मंत्रं गुरुवाक्य मोक्षमलं गुरुपाद सत्यं मंत्र सत्यं सत्यमेकं परं वदामि गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं परं वदामि अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कर्मभावेन रक्ष रक्ष महेश्वरा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्न प्रभे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्ते नमस्ते नमस्तस्यै नमो नमः गुरुदेवं मार्ततुल्यवेगं जितेन्द्रिया बुद्धिमता वरिष्ठं मातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मायोगपीठे तटे भीमरक्ष वनकुण्डलिकाय धातोमुनित्रे समापत्यतिष्ठं समानन्दकन्दं वरदमलिकं भजे पाण्डुरङ्गं गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः तस्मै श्री ओम शान्तिवे नमो नमः पुण्याने पवित्र पारेश्वराचं पालखी अशा पालख्यांमध्ये हा सर्वांचं हृदय विचंबनाने सर्व आनंदी या ठिकाणी आपण पाहायला मिळतो. म्हणून आपण या ठिकाणी ती जसा आपला प्रसाद मिळाला काही मिळाले मात्र काय धर्मशास्त्र काय म्हणतं दाणे दाणे भरवित आहे
आणि वालिकांना तुमचं नाव लिहिलं असेल ना बरोबर, देव तुम्हाला बरोबर पोहोचेल असेल. पण प्रथमतः जेव्हा बाबांच्या आशीर्वादामुळे हा स्वप्न पाहायला मिळतो, ज्या बाबाच्या याच नगरीमध्ये की बाबाजी ज्याला आले होते, अत्यंत दुर्दशा झाली होती. पारेश्वराचं छोटस मंदिर होते, धाब्याचं बाबांना धाब्याचं घर झालं आणि अत्यंत जागृत ज्वलंत असं हे स्थान असल्यामुळे बाबाजींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. काय प्रश्न निर्माण झाला होता की याचा जीर्णोद्धार करावा की नाही, असं बाबांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला होता. त्या प्रश्न होता, या पारेश्वराचा जीर्णोद्धार करावा की नाही असा प्रश्न निर्माण झाला मनामध्ये. त्याच वेळेला त्याला प्रश्न निर्माण झाला. त्याच वेळेला काय झालं, एक सुंदर बघा प्रसंग घडला. काय प्रसंग घडला, दिव्य असा प्रकाश पडला आणि त्या प्रकाशामध्ये प्रत्यक्ष बघा भगवान शिव पार्वती अथवा गणपती सहित कशात बसून आले बघा, नंदीवर बसून आले. आणि नंदीवर बसून आल्यानंतर बाबाजींना बघा त्यांनी काय आदेश केला, तसा आपलं अंदर्शन आदेश केला होता ना बाबाजींना. तपस्येनंतर काय आदेश केला होता, पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार कर बघा असा आदेश बाबाजींना कोणी केला होता, भगवान नागेश्वराने. तसं या ठिकाणी बघा साक्षात भगवान पारेश्वरने सुद्धा काय आदेश केला होता, पायाखोद काय बघा, पायाखोद असा आदेश बघा बाबाजींना केला होता. भगवान पारेश्वराच्या आदेशानुसार होता, पण तुमच्या नाही का भगवान पारेश्वराच्या आदेशानुसार बाबाजीनं का या ठिकाणी जीर्णोद्धार या पारेश्वराचा केला. तो कसा केला, काय केला, बरेच साक्षी तेव्हा त्या कला किंवा जगशात बाबा जाणार केला. बराच विषय झाला की आपल्याला थोडक्यात पूर्ण करायचे, कारण महाप्रसाद सुद्धा या ठिकाणी तयार आहे. अनेक अन्नदाते बाबांनी बघितले, आमच्या सांग या नवला तेव्हा 7 दिवस कोणी पाण्याची सेवा, कोणी फळाची सेवा अशी मानवातून आपण सर्व प्रोग्राम मोठ्या प्रेमाने ती भगवंताची बघा आपल्या भगवंताची कृपा आपल्या भगवान पराच्या आशीर्वाद मिळवला. म्हणून ज्यांनी बघा या ठिकाणी त्यांना धन्यवाद देऊया. म्हणून प्रथमतः ज्या बाबांचा आदेश आपल्या समोर बघा पालखीमध्ये प्रतिमा रूपाने आहे, आपल्या या मंदिरामध्ये मूर्ती रूपाने आहे. आणि विशेष म्हणजे बघा आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये कोण आहे आता, नाही कोण आहे तुमच्या सर्वांच्या हृदयात कोण बसले आता, बघा बाबाजी बसले. ज्यांच्या हृदयात बाबाजी बसले ना, ज्यांच्या हृदयात निघते मळ्यामध्ये तिकडे वन गणगण करू कोणी कांदे, कोणी गवत, कोणी काय अशा. आणि म्हणून म्हणतात की खरोखर बघा नमित महिमा सामान्य संतांचा. आता सांगितलं ना, संतांची भेट व्हायला किती पुण्य लागतात जे भागवतामध्ये वर्णन केले. म्हणून अशा बाबाजींच्या पवित्रतेसाठी दररोज करूया. ज्या बाबाजींनी पारेश्वरात विनोद केला अशा पारेशाच्या वंदन करूया. त्याप्रमाणे आपल्या गावचं देवत असलेले हनुमानच्याही चरणी वंदन करूया. त्याप्रमाणे देवी माता कोणी आपली इथं लक्ष्मीचे लक्ष्मी आहे मातेच्याही चरणी वंदन करूया. अशा सर्व देवतांच्या चरणी पालकाच्या वंदन करू. तसं भगवान पांडुरंगाने रुक्मिणी केली. सर्व संत मेळा, त्या संत मेळ्यामध्ये सावतामाई येईल, नरहरी सोनारे, त्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज, महाराज आणि कोणकोण महाराज संत भगवंताचा रहस्य अनेक विश्वकर्मा अशा संतांचं भगवान अधिष्ठान बघा पांडुरंगाच्या काय सरोवर आहेत. अशा देवतांच्या आणि विशेष बघा या ठिकाणी पालकरचं कारण काही वर्षाचा इतिहास बघितला की पालघरचं एक गाव हा परिसर सांगायची आवश्यकता आपण साक्षीदार आहात. मात्र या ठिकाणी कोणत्याच्या माध्यमातून होईना या युतीच्या भूमिपुत्रांनी मोठ्या तळमळीने मोठ्या कष्टाने या ठिकाणी जे उभं केलं, जे आपल्याला निर्माण केलं, जर टाळून त्यांचा अभिनय या ठिकाणी आपण आम्हाला कोणती मग म्हणतो नाही आता याच्यात दुसरं माणसं बसेल. जसं कालिदास म्हणजे आम्ही गेलो परवाच गेलो होतो तिथे काय डबल मध्ये सृष्टी होती तर खाली बस आणि वरती सुद्धा बस शकत. तसं आम्हाला दिसले बरं ते कालिदास सारखा प्रसंग आठवला. वरती सुद्धा बस
अशा रीतीने बघा आपली श्रद्धा भाव प्रेम म्हणून सर्वोपस्थित सर्व या भगवंतांचं तसंच या ठिकाणी उपस्थित असले आमचे श्री रामानंद स्वामी, त्याप्रमाणे शिवदास महाराज, पुण्यकरण महाराज, त्याप्रमाणे महाराज गोले महाराज, त्याप्रमाणे गायकवादक, त्याप्रमाणे आपल्या गावचे सरपंच, उपसरपंचाचे सदस्य वगैरे असतील, या परिसराची कमिटी असेल की असे सर्वच वगैरे या ठिकाणी पुण्या भाऊ उपस्थित आहेत. आमच्या माता भगिनी पार्वती सालक्ष्मी उपस्थित आहेत, बालगोपाल उपस्थित आहेत, जे उपस्थित आहे या सर्व प्रसंगी या सर्वांचं जरा टाळी लागणं या ठिकाणी लक्षात थोड्या वेळा आपण थोड्याशा चिंतन म्हणजे चर्चा संवाद आपण थोडं काय करूया. कारण बाबाला काय बघा प्रवचन कीर्तन येत लक्षात फक्त आपण संवाद आपण घरी कसं गप्पा मारतो ना गप्पा मारतो त्याप्रमाणे आपण सामाजिक चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. बघा की पालखीची श्रद्धा कशी लक्षात येईल काय बघा श्रद्धा पालखी करायची बाबांची सणावर येते. बाबाजींचं कार्य किती महान आणि मंगल आहे, किती वर्णन केलं ते कमीच काही. म्हणून बरेचसे भक्त काय म्हणतात मातीचे सोने झाले बाबा तो मामळे, मुखी बोलू लागले बाबा तो मामळे, भांगडी चालू लागले, बाबा तो मामळे, आंधळ्यांना दृष्टी आली, बाबा तो मामळे, वांजबाईंना मुलं झाले बाबा तो मामळे, आणि व्यसनी पेतात व्यसन मुक्त झाले. बाबा तो मामळे. अशा रीतीने बघा किती महिमा बाबांचा गायला तरी कमीच काही. असे ज्यांचे अनंत उपकार आपल्या सर्वावर आहेत अशा बाबाजींना आपण वंदन काय वंदन पण आमचे पालकांना एकदानी नोंदानी किती वेळा वंदन करतात. श्रीवार वंदन स्वामी त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा स्वामी. जनार्दनाच्या शुभ कार्याची, जनार्दनाच्या शुभ कार्याची त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा, त्रिवार वंदन तुम्हा स्वामी, त्रिवार वंदन तुम्हा. एकदानी नोंदणी किती वेळा वंदन करतात. कारण काय बाबांचं कार्य कसं आहे मंगल आणि कसं आहे महान आहे असं मान. कारण शुभ आणि शुभ आहे शिव आहे. त्याचप्रमाणे बघा पालघरकर फार हुशार आहे बघा. फार हुशार कशी माहिती आहे का. आणि बघा भक्त मंदिरामध्ये जातात, संताकडे जातात, गुरुकडे जातात. कोण देवाकडे गुरुकडे कोण काय मागतं कोण मागतं बरं. अनेक प्रकारचं कोणी पोरं मागतं, कोणी शेतीला पिकाचं, कोणी पाणी, कोणी लग्न वगैरे असे अनेक माझे भक्त बघा बाबांच्या दरबारात येत असतात किंवा शिवाच्या दरबारात जातात आणि मागणी करतात. मग बघा आमचे पालखीची भक्त बघा बाबाकडे येऊन काय मागणार काय मागणार आहे का. नको ती संपत्ती नको आम्हाला धन, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. नको ती संपत्ती नको आम्हाला धन, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. बाबांचे पाय सुख संपत्तीला कमी बनाय, सुख संपत्तीला कमी बनाय. आम्ही धरले स्वामींचे पाय सुख संपत्तीला कमी बनाय. आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. नको ती संपत्ती नको आम्हाला धन, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. शाळा काढली शिक्षणाची हो महिमा वाढली, शिक्षणाने करते आमचे बनाव, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. नको ती संपत्ती नको आम्हाला धन, आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन. त्याप्रमाणे जात्या गावचा जंगली पहाड चढताना अवघड गड तिथे बांधिले विनायकेश्वर तीवर बांधला तुम्हा असा बघा महिमा बाबाजींचा. किंवा नको ती संपत्ती नको आम्हाला पण पालखेड काय मागतात ऐकलं ना. संपत्ती मागणी
काय मागायचं नाही, धन मागायचे काय मागतात? कारण काय, आम्ही धरिले बाबांचे पाय बघा, पालखेडकरांनी बाबांचे पाय धरले, त्यामुळे त्याला सुख समजे कमी का बघा महिमा संतांचा भगवंताचा असतो. आणि त्याप्रमाणे बघा पालखेडची भक्ती कशी बघा, याबद्दल आपल्याला थोडी चर्चा केली. आणि कोणत्या प्रकारे भक्ती करतं. मात्र पालखेडची करायची भक्ती कशी आहे का बघा. दोन प्राणी या जगामध्ये, ती प्राणी दोन प्रकारचे प्राणी जगामध्ये बघा ना, किती दोन प्रकारचे. एक प्राणी कोणता, एक माकड आहे. कोणता प्राणी आहे? माकड आहे. आणि दुसरा कोणता, एक मांजर आहे. दुसरा प्राणी कोणता आहे? मांजर. पहिला प्राणी कोणता? माकड. दुसरं कोणतं? मांजर. आता एक लक्ष द्यावं. मांजर काय करते, आपल्या पिलाला तोंडामध्ये पकडते. कशात पकडते? तोंडात. मात्र दात लागू देते का? आणि ती बघा मांजर आपल्या पिलांना किती गट फिरवते, म्हणजे किती गट फिरवते, किती गट फिरवते? 7 गट. कारण तिला भीती काय भीती असते, आपले पुढे कोणी खातील बघ, म्हणून ती एका ठिकाणी ठेवत नाही. काय करते? 7 ठिकाणी. मात्र कशात पकडते? बघा तोंडात पकडलं. लक्षात. इकडे बघा म्हणजे मांजरीने काय केलं, आपल्या पिलाला आपल्या तोंडात पकडलं. लक्षात. इकडे मात्र माकडाच्या पिलाने काय केलं, आपल्या आईला पकडलं. कोणाला पकडलं? आईला पकडलं. माकडाच्या पिलाने आपल्या आईला पकडलं. इकडे मात्र आईने पिलाला पकडलं. फरक लक्षात आले. दोन्ही मध्ये फरक लक्षात काय, इकडं मांजरीच्या पिलाला त्याच्या आईनं पकडलेलं आहे, इकडं मात्र त्या माकडाच्या पिलाने आईला पकडलेलं आहे. मग प्रश्न आहे बाबांचा पालखेडकरांना की, त्या प्रश्न आहे कोणत्या पिलाला पडण्याची भीती आहे? सांग ना, कोणत्या पिलाला पडण्याची भीती आहे? ज्याने आईला पकडलं त्याला पडण्याची भीती केली. म्हणजे कोणत्या पिलाला? माकडाच्या पिलाला पडण्याची भीती. का भीती आहे? कारण त्याने आईला पकडलेली. मात्र इकडे आईनं पिलाला पकडलेली, म्हणून मांजरीच्या पिलाला पडायची भीती आहे का? म्हणून बघा पालखेड कशी काल पालखेड भक्ती कशी माहिती का, मांजराच्या पिलासारखी. म्हणजे त्याने बाबाला पकडले. कोणाला पकडलेले? लक्षात घ्या. असा बघा महिमा बघा या ठिकाणी पालखेडच्या भक्तीत खेळ असेल. त्याप्रमाणे आणखी बघा एक भक्तीमध्ये वर्णन केलं. बघा आणखी दोन प्रकारचे प्राणी बघा. गोमाता असते, गोमाता, आणि गाईचं वासरू असतं. दुसरं काय असतं? गोचिर असतं. गोचिर असतं. गोचिर. आता गोचिर कुठून राहतं? नाही, गायच्या काशीमध्ये राहत. मात्र ते गोचिर गायच्या काशीमध्ये राहून काय पितं? रक्त दूध पितं. वासरू काय पितं? लक्षात द्या की एका ठिकाणी बघा दोन्ही आहेत, गोचिर आणि वासरू. गोचिर काय करतं? वासरू काय करतं? वासरू काय करतं? मग पालखेड काही कोणासारखे? वासरासारखे जातात. म्हणून पालखेड काय म्हणतात? बाबा तुम्हा कसा विसरू, माय करू तुम्हा कसा विसरू, स्वामी तुम्हाय करू बाबा तुम्हा कसा विसरू, तुम्हाय करू बाबा तुम्हाय वासरू बाबा तुम्हाय करू स्वामी तुम्हा कसा विसरू बाबा तुम्हाय करू स्वामी तुम्हा कसा विसरू. म्हणून खरोखर बाबांना छान वाटावं असं पालखेड या बरोबर वृद्धापंजना सोहळा यावर्षी श्री 1008 महामंडळेश्वर आपले शिवगिरी महाराज त्यांनी सुंदर असं शिवमहापुराण या सर्वांना कथा त्याच्या ऐकवली. आणि आपले महाराज काय करू प्रदक्षिण करायला टाळून त्यांचं जरी ते तिकडे पण लक्ष तुमच्याकडे बघा
असं आताच अच्छा. कोणाला हं? बरं बरं. मग त्यांनी जवळ परिक्रमा त्याची सुंदर मग आपण होतं आपली यात्रा मंगलमय होईल त्याची यात्रा चांगली आनंदाने पार पडून लोक आपल्याला भेटायला येऊ अशा रीतीने या मध्ये आपले सर्वांचे चेहरे बघा एकदम फ्रेश आणि कशी आनंदी या ठिकाणी बघा दिसत आहेत काय बघा बाबाजींची महती बघा बाबाजीने एक सुंदर बघा एक कथा सांगा काय कथा सांगितली बघा अत्यंत महत्वाची आता महाशिवरात आहे या मुद्द्यावर बघा बाबाजी काय कथा सांगितली म्हणे कात्या नावाची मुनी होते कोणती मुनी होते कात्या नावाची मध्ये मुनी होते कात्या नावाची मुनी आणि त्या कात्यानाच्या मुनींनी 100 वर्ष पायाच्या एका अंगावर तपश्चर्या केली कशी तपश्चर्या केली तुम्ही बसू शकता का काय ठेव बसू शकत नाही जाऊ तर आपण मांडी घालून आपल्याला जास्त आपण बसू शकत नाही त्या कात्यानाच्या मुनींनी 100 वर्ष कशावर तपश्चर्या केली जसं बाबाजीने 16 वर्ष सिद्धासन कशावर 18 तास बघा सिद्धासन बसून तपश्चर्या केली बघा तर त्या कात्यानाच्या मुलांनी 100 वर्ष तपश्चर्या केली तपश्चर्याचं कारण काय होतं या जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता काय त्यांचा प्रश्न काय होता देवाला या जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता हे जाणून घेण्यासाठी तपश्चर्या किती वर्ष बोलता ना आणि ती कशी हेतू काय होता या जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता काय जाणून घ्यायचं त्यांना या जगातला सर्वात श्रेष्ठ धर्म लक्षात तपस्या झाली 100 वर्ष भगवंत भेटले नाही मात्र काय आकाशाने काय झालं आकाशाने झाले म्हणजे आकाशाच्या माध्यमातून भगवंताने काय सांगितलं एक कात्या नमुने म्हणे एक कात्या मुने आपण सारस्वत मुनीकडे जा म्हणे पुढे जा सारस्वत मुनी आपण जा म्हणे ते सारस्वत मुनी आपल्या प्रश्नाचे उत्तर देतील म्हणे आकाशाने झाली कात्याच्या मुनींना आणि त्या आदेशानुसार कात्या मुनी सारस्वत मुनी आले बघा आणि त्यांचा आश्रम कुठे होता सरस्वतीच्या काठावर सरस्वती नदी पुढे माहिती आहे का सरस्वती पुढे माहिती आहे का माना चिंचणी बॉर्डर बघा जे बद्रिका धामला गेले असते ना त्याच्या पुढे मानागाव लक्षात त्या मानागावाला जाताना ते काय किती फक्त बघा थोडीशी काहीतरी तिला भीमशिलेचा तो पूल टाकल्यावर भीमाने जाऊन टाकला त्याला दिला का ते सरस्वतीचे मंदिर पण आहे आणि त्या ठिकाणी सरस्वती नदी वाहते नदी वाहते आणि त्या नदीच्या काठा कोणाचा आश्रम होता सारस्वत मुनीचा त्या सारस्वत मुनीच्या आश्रमामध्ये कात्यानाथ मुनीचं आगमन झालं आणि आगमन झाल्यानंतर त्यांचं स्वागत पूजन बघा करण्यात आलं कोणाचं कात्यानाथ मुनीचं स्वागत पूजन झाल्यानंतर दोघेही जण आपल्या आसनावर बसण्याचा आता जसं बाबा तुम्ही बोलून राहील ना गप्पा बोलून राहील तुमच्याशी तसं बघा दोघा जणे गप्पा सुरू झाल्या काय गप्पा सुरू झाल्या कात्यानाथच्या मुनींना सरस्वती या ठिकाणी बोलतायत आणि आपण का आलात बघा प्रश्न केला त्यावेळेला कात्या मुनी काय सांगितलं म्हणजे भगवंतानी मला पाठवलं आपल्याकडे कोणी पाठवलं भगवंतानी मला आपल्याकडे पाठवलं कशासाठी पाठवलं म्हणे सांगा त्यावेळेला बघा कात्या मुनी सांगितलं म्हणे या जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता हा प्रश्न सांगितला या जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता या प्रश्नोत्तर मला आपल्याकडून अपेक्षित आहे त्याला बघा सार्वजनिक काय उत्तर दिलं अत्यंत महत्वाचं लक्षात काय उत्तर दिलं सार्वजनिक कात्या म्हणे भगवान धर्माचं नाव ऋषभ आहे म्हणे काय ऋषभ म्हणजे नंदिकेश बघा आणि त्या ऋषावर नंदीवर कोण बसलेलं आहे कोण बसले भोलेनाथ महादेव नंदीवर कोण बसलेले भगवान शिव महादेव बसलेले म्हणे अशा भगवान बघा नंदीवर बसलेल्या महादेवाची पूजा भक्ती करणं हा श्रेष्ठ धर्म म्हणे पण सांगितलं किती का महत्वाचं उत्तर बघा त्या सर्व मुनींनी दिलं बघा
कारण त्यांच्या मातेने त्यांना उपदेश भगवानच्या मातेने सारखुलीच्या मातेने त्यांना उपदेश केला होता. त्या उपदेशा माध्यमातून बघा त्यांनी ते उत्तर दिले. मग जगा सर्वश्रेष्ठ धर्म कोणता? कोणता श्रेष्ठ धर्म? भगवंताची. बघा म्हणजे भगवान शंकर कशावर आरूढ आहे? पहिला म्हणजे नंदिकेश्वर, म्हणजे नंदिकेश्वरावर आरूढ असलेल्या भगवान शंकराची पूजा भक्ती करणं हा श्रेष्ठ धर्म, श्रेष्ठ धर्म आहे. बघा बाबाजींनी ह्या आपल्या कथेमध्ये आपल्या प्रवचनामध्ये सांगितलं. बघा हे उत्तर समजण्यासाठी कात्यानवाळा किती वर्ष कशाला करायला लागली? किती वर्ष? आणि तुम्हाला मग तुम्ही भाग्यवान केली जाते. सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता आहे? कोणता आहे? म्हणून बाबाजी काय म्हणायचे? ज्याने शिव भक्ती नाही केली, 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 त्याची माय व्यर्थ श्रमली, त्याची माय व्यर्थ श्रमली, त्याची माय व्यर्थ श्रमाली, त्याची माय व्यर्थ श्रमाली. बघा शिव भक्तीला बाबाजींनी किती प्राधान्य दिले. अनेक मंदिरात जीर्णोद्धार बघा बाबाजींनी केला. सर्वांना कोणत्या मार्गाला लावलं बाबाजींनी? भगवान शंकराच्या भक्तीला. तोच बघा उद्या सगळं आहे. म्हणून उद्याकडे काय करायचं? सर्वांनी काय करायचं? बघा कमीत कमी काय करा? जल. कारण भगवान काय आवडतं? पत्र पुष्प फल येऊन घेऊन मग भक्त्या सर्व प्रिय. भगवंताला काय आवडतं? बेलाचं पान आवडतं. 2 थेंब जल बघा. तीर्थ आवडतं. फल आणि फुल आषाढीमध्ये आपल्याला काय करायचं बघा? कोणी अभिषेक करा, कोणी फक्त काय करा? जल वेलपत्र वा. नशीब बघा भगवंत काय करील आपल्याला. कारण किती बोला की म्हणून काय म्हणतात? शंकर भोला रे जगता पालनवाला, शंकर भोला रे जगता पालनवाला, जगता पालनवाला हा शंकर भोला बाला, जगता पालनवाला हा शंकर भोला बाला, शंकर भोला बाला रे जगता पालनवाला, शंकर भोला बाला रे जगता म्हणून आपण या क्रियामध्ये भागीदार आहोत की बाबा यांच्या या परंपरा माहिती आपल्याला कोणा संगत लाभली अशा. आणि म्हणून आपण बघा पालखेडकरांनी तुम्ही कोणता प्याला घेत माहिती आहे का? आणि कोण कोणता प्याला घेतो, कोण कोणता प्याला घेतं. मग आमच्या पालखेड कोणता प्याला घेतलेला आहे? जाम पे जाएगी, जाम पे तो शेर पर आग बदल जाएगी, जाम पर जाम पियो तो सिर रात गुजर जाएगी. अरे प्याला जनार्दन नाम का पी, तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, हरेश्वराय नमः, ओम पारीश्वराय नमः, ओम हनुमंताय नमः, ओम पांडुरंगाय नमः, ओम हनुमंताय नमः, ओम पांडुरंगाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, हरेश्वराय नमः. ओम पारीश्वराय नमः. बघा कोण काय म्हणतं बरेचसे लोक काय म्हणतात माहितीये का? अरे भाइयों पैसा इकट्ठा करो. काय म्हणतात? पैसा इकट्ठा करो, बुरा वक्त में काम आ जाएगा. नहीं, बरेचसे लोक काय म्हणतात? अरे भाइयों पैसा इकट्ठा करो, बुरा वक्त में काम आ जाएगा. लेकिन हमारे पालकड़ की भक्त क्या कहते? सुनो रखा. लेकिन हमारे पालकड़ की भक्त क्या कहते? अरे भाइयों हमारे बाबा जी के चरणों में श्रद्धा रखो, तुम्हारी जिंदगी में बुरा वक्त भी ना आएगा. बुरा वक्त. ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम पारीश्वराय नमः, ओम पारीश्वराय नमः. यासाठी शेवटच्या 2-4 मिनिटात विषय आणि संपलं सगळी. बघा त्यासाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा बाबा शर्मा काय सांगितलं बाबाजींनी? म्हणे प्रत्येकाला काय समजलं पाहिजे? कोणाच्या संगतीला राहायचं, कोणाच्या पंक्तीला बसायचं. काय? कोणाच्या पंक्तीला राहायचं आणि आपलं कोणाच्या पंक्तीला बसायचं, कोणाच्या संगतीला राहायचं, हे ज्ञान होणं फार आवश्यक आहे. ज्याला हे ज्ञान झालं नाही ना, उसका जिंदगी क्या जागे गुजर होता.
फेल नशाने. सुंदर उदाहरण बघा बाबांचं असं दिलं बघा. जर संगत बघा, संगत चुकली ना त्याचा काय परिणाम असेल. म्हणून संगत कधीही चुकीच्या माणसाची धरायची, तर दुष्टाची बघा धरायची नाही. जर संगत जर चुकली, दुष्टाची जर धरली, त्याने काय परिणाम होतो या सुंदर उदाहरण बाबांची लक्षात. म्हणे एकदा काय झालं बघा, एकदा काय झालं, पर्जन्य पडला नदी पूर आला, 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 भुजंग वाहिला लाटांसंगे, भुजंग वाहिला लाटांसंगे, भुजंग वाहिला लाटा संगे, भुजंग वाहिला लाटा संगे. ढगफुटी पाऊस झाला, म्हणजे खूप पाऊस झाला. पाऊस झाल्यामुळे काय झालं, सगळे नदी नाले तुडुंब भरून, म्हणजे पूर आला, पूर्ण नदी नाला ना. आणि त्या नदी नाल्यामध्ये एक काय वाद चालला, भुजंग. भुजंग म्हणजे नाग. लक्षात घ्या, महापुरात कोण वाद चाललेला आहे, भुजंग. भुजंग नाग. काय त्याची अवस्था, त्या महापुरात वाद चाललेल्या भुजंगांची काय अवस्था झालेली, तो थंडीने काकारलेला आहे, त्याचा प्राण जाऊ पाहत आहे, अशी अवस्था त्या भुजंगाची आता नागराज झाली होती. आणि ते पाहून बघा, ते कोणी पाहिलं, एका राजहंसाने. कोणी बघितलं, एका राजहंसाने बघितलं. काय बघितलं, महापुरामध्ये हे भुजंग वाद चालू आहे, तो थंडीने काकडलाय, त्याचा प्राण जाऊ पाहत आहे, अशी अवस्था त्या नागराज झालेली आहे. आणि ते दृश्य पाहून राजहंसाला दया आली. कोणा दया आली, राजहंसाला दया आली. आणि त्या राजहंसाने काय केलं मग, उड्डाण केलं. उड्डाण कोणी, राजा उड्डाण केलं. उड्डाण करून काय केलं, कोणाला पकडलं, महापुरात वाद चाललेल्या नागराजाला बघा पकडलं. कोणी, राजहंसाने. आणि पकडल्यानंतर जमिनीवर आणून ठेवलं. कुठं आणून ठेवलं, आता भुजंग कुठं आलेला आहे, जमिनीवर. पहिल्यांदा कुठं होता, पुरामध्ये, महापुरात होता. ज्याचा प्राण जाऊ होता, तो मी काकडला होता, तो आता जमिनीवर आलेला आहे. जमिनी सुद्धा तो फारच काकडला होता, त्याचा प्राण जाऊ पाहत होता. आणि पुन्हा दया आली बघा त्या राजा, पुन्हा दया आली पुन्हा राजहंसाला. आणि त्या राजहंसाने काय केलं, पंखाखाली गेलं. पुढे पण आपल्या पुढे घेतलं, पंखाखाली. कोणाला घेतलं, त्या नागराजाला. आणि पंखाखाली घेतल्यानंतर काय झालं, त्याला उभ आली, म्हणजे शुद्धीवर आला. शुद्धीवर कोण, शुद्धीवर आला, अशा घ्या. प्राण ज्याचा जाणार होता, तो त्यांनी काकडला होता, त्याला उभ आली, तो सावध झाला. आणि सावध झाल्यानंतर त्या भुजंगाने काय केलं, सावध होली वेटाळे घातिले, सावध होमोने वेटाळ घातिले, सावध होली वेटाळे घातिले, सावध होमोने वेटाळ घातिले. तत्काळ दमशिले राजहंसा, तत्काळ दमशिले राजहंसा, तात्काळ दंशिले राजहंसा, तात्काळ दंशिले राजहंसा. बघा ना, ज्याने वाचवलं ना त्या राजहंसाने, त्या नागराजाला शुद्धी आली. तो शुद्धीवर आला. त्याने काय केलं मग, घटाळ घातला. कोणाला दंश केला, राजहंसा. दंश केला त्या अशा. परिणाम काय झाला, अवित्राचा संग पवित्राने केला, मित्राचा संग मित्राने केला, अवित्राचा संग पवित्राने केला, मित्राचा संग पवित्राने केला. प्राणाशी मुकला राजहंस, प्राणाशी मुकला राजहंस, प्राणाशी मुकला राजहंस, प्राणाशी मुकला राजहंस. काय झालं, काय झालं म्हणजे का, एका राजहंस कोणा संगतीला गेला, भुजंगाच्या, कोणाच्या, भुजंगाच्या संगतीला गेला. परिणाम काय झाला, म्हणून करू नका काही संत संग धरा, करू नका काही संत संग धरा, करू नका काही संत संग धरा, करू नका काही संत संग धरा. पूर्वीचा जो दोरा उगवेल, पूर्वीचा जो दोरा उगवेल, पूर्वीचा दोरा उगविल, पूर्वीचा दोरा उगविल. म्हणून बघा आपण किती भाग्यवान आहोत की नाही. आपल्याला संगत कोणाची मिळाली, बाबाचीच गेली. आणि बाबांची बघा संगत मिळाल्यामुळे आपण झिरोची हिरो झालो. काय झाले सर्व, आपण सर्व झिरो ते हिरो झाले. हिरो कोणामुळे, बाबांच्या आबाजीमुळे. संगतीमुळे.
मात्र पुढे लक्षात द्या बरं का, बाबांच्या संगतीने काय युरो झाले, युरो म्हणजे हिरे म्हणते बरं का. मात्र ते काय झाले, पुन्हा टाकण्या संगतीला गेले, पुन्हा संगतीला गेले, परिणाम काय झाला लक्षात. म्हणून भाग्य ठेवणे महान आहे. हिरो बनले तुम्ही सर्व चांगली गोष्ट आहे. मात्र कोणा संगतीला जाऊ नका, ढेकणाच्या संगतीला जाऊ नका. जर ढेक संगतीला गेली काय होईल, मग काय होईल हा ते बघा बघा. अशा रीतीने आज या पालखी नगरीमध्ये आज वर्धापन दिन साजरा होत असताना मोठ्या भक्ती भावाने सध्याने मोठ्या आनंदाने यांनी सहभागी झालात. आणि आमच्यासारख्या येण्याच्या होत्या 2 शब्द तुम्ही साधे नाही मग यावेळी जरा काही विशेष काहीतरी वेळच महाराज असं काहीतरी भगवंताची इच्छा केली. म्हणून पालखेड करा आता इथं आपला विकास काम आहे निश्चित बघा भगवंत पूर्ण घेणार आहे. माझं त्याचबरोबर कशाची गरज बघा आपल्याला बाबांच्या परंपरा असतात आश्रमात चालू काय आश्रमात काय चाललं पाहिजे, बाबांच्या परंपरा. कोणत्या परंपरा चालू बाबांच्या, जसं आता अनुष्ठान झालं होतं झालं कधी होते अनुष्ठान, कार्तिकला होतं का आता होतं हे काही बसलेले ना अनुष्ठानावर, कोण बसलेले पुढे येते माता भगिनी उभा राहतात उभे राहणार 2-5 काय ना का परंपरा आपली महिला आणि हात बरोबर तिथं बघितलं का पिवळ्या वस्त्राने महिलाची तर टाळीवाल्यांचा आता मौन सोडायचा. हा मौन सांगता आपल्याला करायचं असेल. हा 2 नारळ घ्या, 2 नारळ इथं एक पुरुष बघा जे सर्वात जुनं आपण होतं जुनं फोड बाबांच्या वेळ त्याच्यामध्ये जुनं फोड बोलतंय हा त्यांना पुढे त्यांच्या हस्ते एक महिला बोला महिला हवेवर आहे बाबा इथे. हवेवर कोण आहे, हवेवर कोण आणतो ना ठीक आहे बोला त्यांना पुढे बोला. बघा विचार करा ना तुम्ही दररोज का दडपून आणला ना का काही 1-2-4 टायमा आणलं दडपून. मग आमच्या माता भगिनी बघा 7 दिवस ना पण त्यांनी पाणी नाही बघा फराळ असं बघा पाहता नाही लक्षात घ्या काय बघा त्यांचा भाव किंवा निष्ठा बाबांची न्याय केली. हवेवर ज्या टाळीवर त्यांचं हवेनं नाव सांगितलं चंद्रकलाबाई सुंदर पाहुणे, चंद्रकलाबाई सुंदर पाहुणे का सुंदर पाहुणे आहे ना रामभाऊ नाव रामभाऊ राजाराम पाटील शेळके. बरं सांगू तुम्ही आता बाबाकडे त्या दिवशी काही चलो जाएंगे एक साथ. अच्छा त्यांचं पूजन करा त्याला वस्त्र वगैरे द्या त्याला प्रसाद द्या एक द्राक्ष घेऊन द्या. बघा बाबाजी अनुष्ठान परंपरा सुरू केली. सांगा बाबांचा प्रश्न आहे बरं का अनुष्ठान केल्यावर बरं का पालखेड करणार अनुष्ठान केल्यानंतर आपलं दिवाळी नैवेद्य का वाटलं होतं सांगा ना. अनुष्ठान केल्यानंतर आपलं दिवाळी नैवेद्य का वाटलं होतं काय सांगा दोन्ही पैकी काय कल्याण मग अविनाश म्हणजे वाटलं होतं दिवाळी होती दिवाळी म्हणजे आपल्या जीवनामध्ये आनंदी आणि कल्याण बघा होत असतं की असं ज्यांना समजलंय. आणि म्हणून त्या अंजनी माता स्वरूप सीतामाई स्वरूप आईलाबाई स्वरूप जिजाऊ माते स्वरूप त्यांनी अनुष्ठान करून बाबांचा आशीर्वाद प्राप्त केला. इकडे बघा आमचे बघा सर्व बघा सगळं संत स्वरूप भगवंत स्वरूप ज्यांनी अनुष्ठान करून आपलं देवाचं हित करून घेतलं. म्हणून बघा जरा टाळीवर त्याचं अभिनंदन करत आणि पुढच्या मध्ये लक्षात द्यावं का आता अनुष्ठान यांनी केलं बघा महिलांनी पुरुषांनी अनुष्ठान केलं. मात्र संतांनी धन्यवाद कोणाला दिला आपल्या हिता गवासी जागता धन्य माता पिता याची बघा ही स्वतः हिताला जागले कोण या अनुष्ठानात या महिला स्वतः हिताला जागल्या. मात्र आशीर्वाद कोणाला मिळाला धन्यवाद कोणाला मिळाला म्हणून यांचं अभिनंदन नाही कोणाचं अभिनंदन माता ज्यांनी जन्म दिला काय ज्या माता यांना जन्म दिला त्या माता टाळ्या अभिनंदन त्या पित्यांचा धन्य माया मिळाले.
म्हणून आता हात जोडा सर, हात जोडा. आता 2 मिनिटं आपण 2 मिनिटं आपण जप करूया. आणि नम पार्वतीपती हर हर महादेव म्हटलं. तुम्ही सर्वांनी काय म्हणायचे? त्र्यंबकेश्वर महाराज की, हृदयेश्वर महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की, श्री गुरुदेव दत्त असे जे जय करून आपल्याला काही मौन सांगता करायचे. सर्वांनी वरात करा, वरात करा. ओम जनार्दनाय नमः. 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 ऐका, आता इथं आम्ही सर्व गाणं काय म्हणणार आहोत. ओम नमः पार्वतीपती हर हर महादेव. देव शब्द आमचा संताप. तुम्ही सर्वांनी ज्यांना मौन त्यांनी काय म्हणायचंय? त्र्यंबकेश्वर महाराज. सावधान राहा. तुला एकदम सावधान आढळतं. जसं की लग्नामध्ये सावधान राहते. ओम जनार्दनाय नमः. 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 पार्वतीपते हर हर महादेव. त्र्यंबकेश्वर महाराज की जय. हरेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की. जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय. हरेश्वर भगवान की जय. बजरंगबली की जय. आता आपण संकल्प या ठिकाणी करूया. त्यामुळे संकल्प अत्यंत महत्वाचा असतो. म्हणजे आता जसं आपण धन कमवलं की जास्त धन झालं तर आपण का स्वतः जाऊ शकतो का? कारण त्याला भीती असते की आपण बँकेमध्ये तसं जसं बघा, यांची पुण्य केलं असतात. पुण्य केलं की आमच्या त्या निमित्ताने अनेक व्रतनियमाचं जपाचं पुण्य बघा यांच्या काय जपल्या बघा. शास्त्र लक्षात आहे. आपलं ते पुण्य काय करायचंय? बाबांच्या बँकेत ठेवायचे. बँक अशी बघा, तिला चेकबुक लागत नाही, कोणतंही लागत नाही का? बिन मानतात ऑटोमॅटिक तुमच्या घर पोहोचत लक्षात. असं हा झाला. ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी. ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी. ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी. ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी. आणि पारेश्वर भगवान पारेश्वर भगवान यांच्या कृपाशीर्वादाने पारेश्वराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने माझ्यासारख्या बामराकडून वेड्याकडून जे काही जप तप अनुष्ठान नेम करून घेतले त्याचे पुण्य आपल्या चरणी अर्पण करतो. शिवार्पण कृष्णार्पण. ओम तत्सत. परब्रह्मार्पणमस्तु. नमः पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त अलग निरंजन निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय. मारेश्वर भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. बजरंगबली की जय. साडेपाच दिलं त्यांच्या अंगावर साडेपाच. हो, साडेपाच दिलं त्यांच्या अंगावर टाकलं. माझ्या वर्धपंथाच्या निमित्ताने बघा, तसा तुमचा संसार आहे ना, तसा भगवान शंकराचा परिवार आहे की नाही. तुमच्या परिणामाची नवरा बायको मुलं आई वडील आनंद करतात. त्याप्रमाणे बघा, मात्र या भगवान शंकराचा परिवार जरा आगळा वेगळा आहे. बघा, सर्व देवांचे तुम्ही आईबाप सांगू शकता की काय? सर्व देवांचे देवतांचे आईबाप तुम्ही सांगू शकता. माझा बाबांचा प्रश्न आहे,
भगवान शंकराच्या आई बाबाचं नाव काय? सांग, कोणी सांगा, कोणी सांगू शकतं का? सांगा ना. भगवान शंकराच्या आई बाबाचं नाव. म्हणून बघा आपल्या आपल्या विधीमध्ये काय म्हणतात भगवान शंकराला? विश्वाद्यम. काय? विश्व आद्यम, विश्व बीज बीज निखिलम हरिहरणम पंचवक्र नेत्रकम. हा पहिला वैशिष्ट्य भगवान या शंकराच्या देवतेचा आहे. त्याप्रमाणे बघा तुमचा परिवार, त्यांचा परिवार, माझा परिवार. आता बरं का हा परिवार कसा माहितीये का? एकमेकाची वैरी. बघा एकमेकाची वैरी या भगवान शंकराच्या परिवारामध्ये एकत्र राहतात. कसे राहतात? एकमेकाची वैरी मात्र कसे आनंदाने एकत्र राहतात. कसे तर ऐकावर. आता भगवान शंकराचं वाहन काय? नंदिकेश्वर. आणि पार्वतीचं वाहन काय? सिंह. सिंह. सिंहाचं नंदीच कधी जमलं का? नाही. पण एकत्र राहतं कधी. त्याप्रमाणे बघा गणपतीचं वाहन काय? बुद्धी. आणि शंकराच्या गळ्यात काय आहे? नाग. नागाचं उंदर कधी जमलं का? एकत्र राहतं कधी. आता कार्तिकाचं वाहन काय? मोर. शंकराच्या गळ्यात काय? नाग. मोराचं नाग कधी जमलं का? एकत्र राहतं कधी. लक्षात असा महिमा का भगवान शंकराचा आहे. म्हणून उद्याकडे बघा आपल्याला बरोबर महाशय बघा तर शिवरात्र दर महिन्याचे बघा लक्षात. मात्र जी माघ असं माघ महिन्यात जी बघा शिवरात्रीला तिला म्हणतात महाशिवरात्र. ज्या दिवशी भगवान शंकराचा जन्मोत्सव साजरा केला. जसा छत्रपती शिवाजी महाराज 19 तारखेला आहे बरोबर. अनेक बघा बोर्ड दिसत बाबा बोर्ड दिसत शिवजन्मोत्सव मानाचा मोजरा. आमचे सर्व शिवप्रेमी जर टाळ्यावर सर्व शिवप्रेमी बघा मावळ्यांचा आपण आणि खाट्या माट्या मोठ्या धडाक्यामध्ये आमचे सर्व शिवप्रेमी बघा आपलं सर्व शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव बघा साजरा करणार आहे. पुन्हा आपण त्या काय त्यांना सुभाषिवाद जर झोलेशामध्ये बघा त्यांचा जन्मोत्सव साजरा होतो. ते आपण बघा आणखी एक वैशिष्ट्य दिसलं बघा. दोन छत्रपती शिवाजी महाराज दिसले 2 किती बरोबर ना. मग काय काय नेमकं काय 2 शिवाजी का? चांगली गोष्ट नाही का? काय म्हणजे आपल्याला आपण आमचं म्हणणं असं आहे दोन फेरी ग्रामपंचायत मध्ये एकत्र येतात बरोबर आहे. मग आपल्याला छत्रपती एकच पाहिजे ना. मुलांनी काय आता असं माझं म्हणणं आहे. बरं का कोणी ते आहे 2-3 जण अशी उभे जण बोला त्यांना दोन्ही मंडळ बोला तो मंडळ कधी वेळ आहे बसायला आपल्याला लगेच बोलव ना जमा. हो बघा जर पुण्याला चांगलं कामाला कल करू शाळा गेली मग छत्रपती 2 मंडळ आहे ना एक जण बोला ना इथं एकच का? इकडे बालपाटी इकडे बालपाटी कुठे आहे? हो बालपाटी इकडे इकडे. त्यांनी सांगितलं आनंदाची गोष्ट. आता सांगितलं ना भगवान शंकराच्या परिवारामध्ये कशी एकत्र राहता की आता आपल्या गावातले आपलेच गाव आहे ना आणि आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये संतशिवाय महाराष्ट्र हे संतांची आणि मराठवाडा हे माहेर समाजाला काय होत्या चांगलं. त्यांनी सांगितलं तुझा त्याचे काही वय माने तर काय बघायचं आता ते आता नाही बोलून घ्या. हा इकडे लक्षात शेवटचा आपण बरोबर इकडे कमान घ्या इमिजिएट तर काय आपण फार खेळच्या जन्माला इकडे वर बालपाटीवर काल ते बाबाला घ्यायला आलं कशा राहते हा जरी 2 असले पण शरीर एकच लक्षात. जरी हे 2 जरी असले तर ते बाबांचे की हे दोन्ही बाबांच्या आम्ही पारस्वराचे आणि आपले पालखीचे तर टाळवण्याचा पूजन एकमेकांचं पूजन केली. घ्या घ्या पूजनात घ्या एकमेकांचं सामान घ्या सामान पंच बाळा घ्या. आपण बघ मंत्र म्हणून पावर स्वस्ती ना इंद्र स्वस्ति नमो विश्ववेदाः स्वस्ति न स्वरिष्ठनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु
ब्रह्मानंदम परमपदम कैवल्यम ध्यानमूर्ति एकम नित्यम विषय त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. माझं खाली वाजा. द्राक्षे द्या, द्राक्षे द्या, द्राक्षे. आपल्या गावाची वैभव यशवंतपूरची आपल्या वैभव त्या टाळीवर कोणी शाही माग असो. आज काहीतरी भगवान भोलेनाथ बाबाची इच्छा असेल की पुन्हा योग आपल्या सर्वांना पाहायला मिळणार म्हणून सर्व पालखेडकरांना या ठिकाणी अनेकांचं पूजन झालं की पण जरा बाबांना अजून एक मुलगा बघा खटाकला म्हणजे बघा राहिला बघा कोणता राहिला आणि अनेक माता भगिनी बसले की आता आमच्या शुद्धासनी मुद्दा मांडला की महिलांचं पूजन व्हायला पाहिजे. आता अनेक महिला बसलेल्या आहेत की आणि म्हणून आपल्याला का महिलांचं पूजन करायचं. मग आता कोणत्या महिला पूजन करायचं हाही महत्वाचा विषय की मग त्यासाठी बघा आता महाशिवरात्र उद्याच्या पर्वकाला येणार की आणि त्यासाठी बघा या ठिकाणी आमचं शिवदास ओम नमो भगवती जनार्दनाय. शंकर जी का डमरू बोली रामदास के कपड़े बोले राम राम रामदास की बोली राम राम ओम नमो भगवती मेरा भाई secretary बोले कृष्ण कृष्ण राधे मीरा बाई हमारी बोली कृष्ण राधे जनाबाई गौऱ्या बोले जनाबाई गौऱ्या बोले विठ्ठल बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजीचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बाबाजी माझे मी बाबाजीचा बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजीचा बाबाजी माझे मी बाबाजीचा ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते भगवती जनार्दनाय.
की जय जय जय